रेकॉर्डिंग कसल्या माणसाची तर मग दुसरं काय उपाय नाही. ते काय काय आमच्या फोनचा इश्यू आहे. होत नाहीये ते 5G वरती होतं. PPT दिसतेय का? असं पण आहे. हो दिसतीये. ते काय होतं पीपीटी ओपन शेअर केली ना तर स्क्रीन आज जो शेअर केली ना आपण त्याचा इश्यू होतो. आपला स्तंभालेख जो पाठ आहे त्यामधील जोड स्तंभालेख हा घटक बघणार आहोत. दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच गोष्टींची तुलना करतो. जसं की 2 विद्यार्थ्यांचे गुण, 2 वर्षातील एक मिनिट जॉईन होते म्हणतात. स्लाइड पण फक्त 4-5 बनवलं की काय बोलायचं झालं. तुला मध्ये स्वस्त तिकडे घेणार ना लेक्चर ओपनच आहे. तर दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच गोष्टींची तुलना करतो. जसं की 2 विद्यार्थ्यांचे गुण किंवा 2 वर्षातील पावसाचं प्रमाण, वर्गातील उपस्थिती या ज्या 2 तुलना आहेत त्या जर शब्दात एडिट सांगितल्या करून तर झालं त्या का? आपल्याला समजायला अवघड जातात. पण ही जर माहिती आपण 2 वेगवेगळ्या रंगाचे, उंचीचे स्तंभ वापरून दाखवली तर ती खूप स्पष्ट समजायला पण सोपी होते आणि दिसायला पण स्पष्ट दिसते. अशाच प्रकारे जर आपण एका वर्गासाठी 2 वेगवेगळ्या माहितीचे स्तंभ एकत्र जर दाखवले तर ते 2 वेगवेगळ्या माहितीचे स्तंभ एकत्र दाखवण्यालाच आपण जोड स्तंभालेख असं म्हणतो. तर आज आपण स्तंभालेख या घटकातील जोड स्तंभालेख हा घटक पाहणार आहोत. तर या स्लाइड वरती तुम्हाला आपण जोड स्तंभालेख म्हणजे काय हे पाहण्याआधी स्तंभालेख म्हणजे काय ते पाहूया. ह्या स्लाइड वरती तुम्हाला 2 ग्राफ एका व्यक्तीचं गव्हाचं उत्पादन, दुसरीकडे विजय नावाच्या व्यक्तीचं गव्हाचं उत्पादन. त्यांचं आपण या आधी स्तंभालेख काढायचा कसा हे पण पाहिलं होतं. त्याची थोडक्यात माहिती बघूया. त्या आधी स्तंभ म्हणजे काय हे कोण सांगू शकेल का? तुमच्या स्वतःच्या भाषेत सांगा स्तंभ म्हणजे काय? असं काय करायचं असतं येडाचं बाजार पलीकडे काय घ्यायचं तुला चालेल. स्तंभ म्हणजे काय एक खांबासारखा आकार असतो उभा. लॅपटॉप खाली आता हा घाल ना. स्तंभालेख काढण्याची पद्धत काय असते? एक ग्राफ पेपर असतो त्यावरती इथे तुम्हाला दिसते एक उभी लाईन दिसते आणि एक आडवी लाईन दिसते. जी आडवी लाईन काढणार आहोत त्याला एक्स अक्ष म्हणतात आणि जी उभी लाईन काढणार आहोत त्याला वाय अक्ष असं म्हणतात. त्या 2 लाईन ज्या ठिकाणी तुम्हाला छेदलेल्या दिसतात तिथं ओ हा पॉइंट द्यायचा. ते झाल्यानंतर ज्या प्रत्येक 1 सेंटीमीटर वरती तुम्हाला लाईनी दिसतायत तिथं दिलेल्या एक्झाम्पलचं जे काही प्रमाण असतं समजा तुम्हाला सांगितलंय 2 विद्यार्थ्यांच्या गुणांची तुलना करा. मग आपण एका विद्यार्थ्याला समजा कमीत कमी 10 गुण मिळालेत आणि जास्तीत जास्त 50 मिळाले. मग वाय ऍक्सिस म्हणजे अक्षावर आपण 10 ते 50 पर्यंत अंक टाकून घ्यायचे. एका सेंटीमीटर वरती 10, दुसरा सेंटीमीटर 20 अशा प्रकारे कंटिन्यू करत जायचं. मग हे वाय ऍक्सिसचं प्रमाण लिहिल्यानंतर ग्राफच्या एक गोष्ट लक्षात ठेवायची की ग्राफचा जो उजवा कोपरा आहे त्या कोपरामध्ये तुम्ही जे प्रमाण ग्राफ काढण्यासाठी निश्चित केलेलं आहे ते प्रमाण नेहमी मेन्शन करायचं. ते प्रमाण लिहायला विसरायचं नाही. मग आता या 2 व्यक्ती दिलेल्या आहेत अजय नावाचा आणि विजय नावाचा. दोघांचंही माहिती एकाच गोष्टीची आहे की दोघांचंही गव्हाचं उत्पादन याबद्दलच माहिती दिलेली आहे की 2011 साली किती झाले 12, 13, 14 असं 4 वर्षांचं गव्हाचं उत्पादन दिलेलं आहे. मग आता दोघांची तर माहिती एकच आहे कशाबद्दल आहे गव्हाचं उत्पादन. त्यात 4 वर्ष किती झालं पण हे दोन्ही याच्यासाठी दोन्ही वेगवेगळे ग्राफ काढणं हे बरंच अवघड जातं. मग जर हे दोन्ही ग्राफ आपण एकत्रच काढले म्हणजेच अजयचं आणि
या दोघांच्या गव्हाचं उत्पादनाचं जर प्रमाण आपण एकत्र केलं, म्हणजे त्या दोन्ही ग्राफची जर तुलना केली आणि त्या दोन्ही ग्राफची तुलना करून जर आपण स्तंभालेख काढला, तर त्या स्तंभालेखालाच जोड स्तंभालेख असं म्हटलं जातं. मग आता हे जे दोन सेपरेट ग्राफ आहेत ते आपण एकत्र काढल्यानंतर ही स्लाइड बघा. दोन्ही तिथं काय माहिती दिले, दोन्ही आलेखातील माहिती एकाच आलेखात दाखवता येते का ते पाहू. आता हा खालचा ग्राफ बघा, यामध्ये तर हा जोड स्तंभालेख का काढला जातो, तर जास्त माहिती कमीत कमी जागेत बसवता येते. तर इथे अजय आणि विजय यांच्या गव्हाची उत्पादनाची तुलना केलेली आहे. दोन्हींचा मिळून एकत्रच माहिती दिली आहे, म्हणून त्याला जोड स्तंभालेख म्हणतात. आता हा स्तंभालेख काढताना बघा, मी सांगितली पद्धत, उभी लाईन काढायची, त्याला वाय अक्ष असं नाव द्यायचं. आडवी लाईन काढायची, त्याला एक्स अक्सिस असं नाव द्यायचं. एका सेंटीमीटर वरती गव्हाचं जे काही उत्पादन आहे तुमचं क्विंटल मधलं, 10 क्विंटल 20 क्विंटल, हे सिरियली नंबर लिहित जायचे आणि एक्स अक्षावरती वर्ष मेन्शन करायचे, 2011, 12, 13 आणि 14. आता इथे 2011 साली अजयचं गव्हाचं उत्पादन किती क्विंटल होतं, 40. आणि या इकडे अजयचं गव्हाचं उत्पादन 2011 साली ते पण 40 होतं. मग आता ते आपण दोन्ही मिळून एकाच ठिकाणी काढणार आहोत. 2011 साली दिसतंय तुम्हाला स्लाइडवर अजयचं 40, विजयचं. आता हे अजय आणि विजय हे ग्राफ काढल्यानंतर दोघांची माहिती वेगवेगळी दिसावी यासाठी अजयचा जो आपण स्तंभ काढलेला आहे तो डार्क ब्ल्यू कलर मध्ये आणि विजयच्या जे गव्हाचं उत्पादन आहे ते फेंट ब्ल्यू कलर मध्ये दिलेलं आहे. आता हे ग्राफ काढताना दोन्ही स्तंभांची उंची सेम ठेवायची. सॉरी, उंची नाही, रुंदी दोघांची सेम असली पाहिजे. आता या ग्राफ मध्ये हे झालं 2011. 2012 साली अजयचं उत्पादन किती होतं, 50 होतं आणि इकडे 55. मग हे दोन्हींचं मिळून 2012 साली वाय अक्षावर बघायचं, 50 कुठे आणि 55 कुठे, ते 2 पॉइंट नोट आउट करायचे आणि सरळ खाली एक्स अक्षावरती समान रुंदीचे 2 स्तंभ काढायचे. असंच प्रत्येक वेळेस 2013 आणि 14 साली पण तीच माहिती भरायची. आता पुढे आपण जो आता ग्राफ काढला जोड स्तंभालेख अजय आणि विजय यांच्या गव्हाचा उत्पादनात, हा दिसतोय का सर्वांना? हॅलो, हो दिसतंय. मग आता याचं निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरे द्या. तर पहिला क्वेश्चन आहे की कोणत्या वर्षी दोघांचं गव्हाचं उत्पादन सारखंच होतं, सांगा बरं. 2011. कोणत्या वर्षी दोघांचं, बरोबर. पुढचा प्रश्न आहे 2014 साली कोणाचं गव्हाचं उत्पादन जास्त होतं, 2014 साली. अजय. बरोबर. आणि तिसरा प्रश्न आहे 2013 साली प्रत्येकाचं गव्हाचं उत्पादन किती होतं, प्रत्येकाचं म्हणजे अजयचं किती होतं आणि विजयचं पण किती होतं 2013 साली. बोला. ठीक आहे, 2013 साली अजयचं 40 क्विंटल आणि विजयचं एक 30 सेंटीमीटर क्विंटल एवढं उत्पादन होतं. मग हा जोड स्तंभालेख काढायचा कसा आणि त्याची तुलना कशी करायची हे समजलंय सर्वांना? आता पुढे हा जोड स्तंभालेख काढायचा कसा याच्या काही पायऱ्या दिलेल्या आहेत. आपण या स्लाइड मध्ये स्तंभालेख कसा काढायचा ह्याची माहिती पाहिली. मग हा स्तंभालेख काढताना आपण जे केलं, एक्स अक्ष काढला, वाय अक्ष काढला, ते तुम्ही जे काही गव्हाचं उत्पादन वर्ष किंवा तुम्हाला एक्झाम्पल देतील त्या एक्झाम्पल मध्ये जे काही माहिती असेल त्यानुसार त्याचं प्रमाण निश्चित करायचं आणि ते ग्राफच्या उजव्या कोपऱ्यात मेन्शन करायचं. आता इथे
हा जोड स्तंभालेख काढण्याच्या काही पायऱ्या दिलेल्या आहेत. आता सांगितल्याप्रमाणेच पहिली काय आहे? आलेख कागदावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष आणि त्यांचा छेदनबिंदू दाखवा. म्हणजेच हा एक्स अक्ष काढा, उभी लाईन म्हणजे आडवी लाईन एक्स अक्ष आणि उभी लाईन वाय अक्ष या दोन्ही काढून घ्या. दुसरी स्टेप काय आहे की दोन जोडस्तंभामधील अंतर समान ठेवून एक्स अक्षावर यत्ता दाखवा. त्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय इथं. एक क्लास दिले 5th, 6th, 7th, 8th आणि 9th म्हणजे 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी या वर्गांचे. या वर्गामधील मुलांची संख्या आणि मुलींची संख्या दोन्ही दिलेली आहे. मग यांचा त्यांनी आपल्याला जोडस्तंभालेख काढायचा आहे. मग त्यातली पहिली पायरी काय आहे आपली की आलेख कागदावर तुम्ही एक्स अक्ष आणि वाय अक्ष पहिल्यांदा काढून घ्या. त्यानंतर त्यांचे जे त्या लाईन ज्या ठिकाणी छेदल्यात दोन्ही त्याला ओ असं नाव द्या. त्यानंतर दोन स्तंभालेखातलं अंतर समान ठेवून एक्स अक्षावर काय दाखवायचंय आपल्याला तर इयत्ता दाखवायचे म्हणजे 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी. आणि वाय अक्षावर काय दाखवणार आहात तुम्ही ही मुलांची संख्या. मग इथे वाय अक्षावर तिसरा पॉइंट आहे वाय अक्षावर प्रमाण ठरवा. म्हणजे एका एककावर तुम्ही 10 मुलं किंवा मुली हे घेणार आहात. त्यानंतर चौथा आहे ठरल्याप्रमाणे प्रत्येक इयत्तेतील मुलांच्या व मुलींच्या संख्या दाखवणाऱ्या स्तंभांची उंची ठरवा आणि स्तंभालेख काढा. आणि दोन स्तंभ वेगळे दाखवण्यासाठी वेगळे रंग वापरा. म्हणजे मुलांची संख्या दाखवण्यासाठी एक कलर वापरायचा आणि मुलींची संख्या दाखवण्यासाठी दुसरा. म्हणजे त्या दोन्हीतला फरक आपल्याला स्पष्टपणे दिसतो. आता त्या उदाहरणाचा इथे आपण आलेख काढलेला आहे. वर सांगितल्याप्रमाणे आपण एक्स अक्ष काढला, वाय अक्ष काढला. एक्स अक्षावरती आपण इयत्ता निर्धारित केल्या 5वी ते 10वी आणि वाय अक्षावर आपण काय निर्धारित करणार आहोत विद्यार्थ्यांची संख्या. आता पहिला घेतला आपण 5वी. तर 5वी मध्ये विद्यार्थ्यांची म्हणजे मुलांची संख्या किती आहे सांगा बरं. इयत्ता 5वी मध्ये मुलांची संख्या आहे 52. मग आता हे काढताना वाय ऍक्सिस वर आपण जे प्रमाण निश्चित केलेलं आहे 10 पासून 70 पर्यंत तिथे त्या लाईन मध्ये 50 क्लास मधल्या मुलींची संख्या आहे 57. मग वाय ऍक्सिस वर तसंच करायचं. वाय ऍक्सिस वर 57 चा पॉइंट कुठे बघायचा तिथे एक मार्क करायचा. हे जे दोन मार्क केले आपण ते सरळ खाली एक्स अक्षावर खाली समान रुंदीचे त्याचे दोन स्तंभ काढायचे. मग अशा प्रकारे 5वी, 6वी, 7वी आणि 8वी हे पूर्ण 6 वर्गांचे स्तंभालेख काढून घ्यायचे. अक्ष काढले तुम्ही अक्षाची लाईन काढला एक्स अक्ष वाय अक्ष. ती लाईन काढून झाली की नाव पण द्यायचं एक्स अक्ष वाय अक्ष. दुसरी महत्वाची गोष्ट प्रमाण निश्चित केलं की ते प्रमाण तुम्ही आलेखाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये लिहायचं. तिथं मुलांसाठी तुम्ही कोणता कलर वापरलाय ते मेन्शन करायचं. मुलींसाठी कोणता कलर वापरलाय ते पण मेन्शन करायचं. अशा प्रकारे हे जोड स्तंभालेख समान रुंदीचे काढायचे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे थोडक्यात लक्षात ठेवा. म्हणजे आपण आज जे शिकलो की स्तंभालेख काढायचे कसे यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात त्या पुढील प्रमाणे. त्यातला पहिला आहे की स्तंभालेख काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो आलेख कागदावर तो पेन्सिलच्या माध्यमाने काढायचा. दुसरी पॉइंट आहे जोड स्तंभालेखात सर्व स्तंभांची रुंदी म्हणजे त्या जे आपण स्तंभ काढणार आहोत त्याची जाडी ही समान असली पाहिजे. आणि पुढचा पॉइंट आहे लगतच्या दोन जोडस्तंभातील अंतर समान असावे. आता इथं हा दिसतोय तुम्हाला स्तंभ 2011-12 या दोन्ही स्तंभांच्या मध्ये जेवढं अंतर सोडलंय तेवढंच अंतर 2012-13 चे स्तंभ काढताना पण सोडायचे. म्हणजे दोन्ही स्तंभातील जे काही तुमचं अंतर असतं ते अंतर समान पाहिजे. तर आपण हा जो जोड स्तंभालेख काढला त्या जोड स्तंभालेखाचा वापर हा थोडक्यात तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी केला जातो. तर अशा प्रकारे आपण आज जो स्तंभालेख या घटकातील
जोड स्तंभालेख. स्तंभालेखाचे बरेच प्रकार असतात. त्यातला आपण आज जोड स्तंभालेख काढायचा कसा, त्याच्या पायऱ्या कोणत्या आणि तो स्तंभालेख काढत असताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या लक्षात ठेवा, त्या ठेवून स्तंभालेख काढायचा कसा हे आपण पाहिले. समजले? चालतं. झाले मॅडम. ओके.